पावट्याची आमटी तर सगळेच करतात, पण टिफिनसाठीची अशी सुकी भाजी तुम्ही पावट्याची करता का? नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, आज आपण करणारे टिफिन रेसिपी आणि अगदी झटपट होणारी दाखवते तुम्हाला. त्यासाठी 1/2 किलो पावट्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एक साधारण त्याच्यामध्ये छोटासा बटाटा टाकलेला आहे. कांदे घेतलेत बारीक 2, एक टोमॅटो घेतला आहे छोटा, कढीपत्ता आणि एक आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर आता टिफिनची रेसिपी आहे, पातळ आपल्याला ठेवायचं नाही आहे, घट्टसर अशी भाजी झाली पाहिजे, त्यासाठीचं दाखवते. हिरवी मिरची घेतली, एक कोथिंबीर आहे, अद्रक आहे आणि लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 टाकून घ्यायच्यात आणि हे हिरवं वाटण एक करून घ्यायचं आहे आपल्याला भाजीसाठीचं. तर बघा, अशा पद्धतीची वाटण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टिफिनला झटपट होण्यासाठी मी कुकरमध्ये दाखवते. नॉर्मल तुम्ही अशी पण शिजवू शकता, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. नॉर्मल तुम्हाला तसं शिजवायचं आहे तर थोडेसे पावट्याचे जे हे आहेत दाणे ते व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचे आणि मग शिजाय टाकायचे. तर आता बघा, कुकर ठेवला आहे, छोटासा कुकर आहे, त्याच्यामध्येच भाजी करणार आहे. 1 ते 2 पळ्या तेल टाकले, जिरी मोहरी टाकली, कांदा टाकून घेतला आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे. बघा, कांदा कलर बदली झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकजीव सगळं झालं पाहिजे, म्हणजे भाजीला व्यवस्थित असं टेक्स्चर येतं, मिळून येण्यास मदत होते. तर आता आपण जे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीचं वाटण केलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं नॉर्मल आणि व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत ते परतून घ्यायचं. तर बघा, असं एकजीव व्यवस्थित असं झालेलं आहे सगळं. तर आता आपण मसाले टाकून घ्यायचे ह्या स्टेजला. तर घरगुती कांदा लसूण मसाला जो मी केलेला आहे तो 1 चमचा टाकला आहे आणि पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे. थोडीशी पाव चमचा हळद टाकली आहे, कारण एक मिरचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि भाजीची क्वांटिटी खूप जास्त नाही आहे, म्हणून मिरची पावडर कमी प्रमाणात टाकलेली आहे. तर बघा, परत थोडंसं पाणी टाकायचं. मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता माझ्याकडे कांदा लसूण मसाला असल्यामुळे काय होतं की मला भाजीला वेगळं असं खोबऱ्याचं वगैरे वाटण करायची गरज लागत नाही. मसाल्यामुळे भाजी खूप छान मिळून येते. तर मसाले परतल्यानंतर मीठ टाकले चवीनुसार आणि पावट्याचे जे दाणे सोललेले ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे मसाल्यामध्ये 5 मिनिट साधारण. बटाटा पण टाकलेला आहे, तो पण त्याच्यामध्येच परतून घ्यायचा व्यवस्थित. नॉर्मल जरासं परतल्यामुळे काय होतं, पटकन असा शिजला जातो तो आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही भाजी होते. तर बघा, जरा वेळ झाकण ठेवायचे, झाकणावर पाणी टाकायचं आहे, त्याला व्यवस्थित असं आतमध्ये तेल सुटलं जातं, पाहू शकता. आणि मग हे गरम पाणीच टाकून आपल्याला कुकरची 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात. आता तुम्हाला जर नॉर्मल याच्यामध्ये कांदा लसूण घरात मसाला नाही आहे, फक्त मिरची पावडर आहे, तर आपण जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल असं खोबरं घालू शकता. ओलं खोबरं घरात असेल तर चांगलंच आहे, अजून नसेल तर सुक्कंही वापरू शकता. तर बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरची वाफ काढून घेतली आहे आणि भाजी आता आपण चेक करूया. तर पाहू शकता, खूप जास्त असं पाणी त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहे, अगदी थोडंसं पाणी नॉर्मल राहिलेलं आहे. ते भाजी थंड झाल्यावर तेही पूर्ण सगळं आटलं जाणार आहे, त्याच्यामुळे आपण ते अजून आटवायचं नाही. तर बघा, आता अशा पद्धतीने पावट्याचे दाणे चेक केलेत तर तो शिजला गेलेला आहे, म्हणजे बटाटा पण आपला शिजलेलाच असतो तितक्या वेळामध्ये. तर बटाटा चेक करण्याची गरज नाही. कोथिंबीर टाकायची आहे आणि ही माझी पावटा बटाट्याची टिफिन रेसिपी अगदी झटपट अशी तयार झाली आहे. ज्याला आवडत नाही आहे ना पावट्याची भाजी, तेही आवडीने खाईल अशा पद्धतीची ही पावट्याची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली
कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यांचे आभार मानते. ज्यांनी केला नाही त्यांना विनंती करते सबस्क्राईब करायची. थँक्यू.